एव्हरीवन, माझी झाली आहे आता घोर कष्ट उद्धरण स्तोत्र सेवा आणि गणपतीचा मंत्र मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. कृपा करा. मी माझ्या इच्छापूर्तीसाठी हा मंत्र म्हणत आहे. खरंच तायांनो, हा मंत्र इतका प्रभावी आहे ना विचारू नका. ह्या सेवेने, गणपतीच्या मंगळवारच्या सेवेने माझं स्वतःचं 40 लाखाचं घर झालं. माझं सगळं व्यवस्थित आणि सुरळीत आहे. खरं मलाही वाटतं की तुम्ही पण ही सेवा करावी. आणि चला, आता मी करते संध्याकाळच्या जेवणाची तयारी. तुम्हाला दाखवते मी आज काय करणार आहे ते. आधी मसाला सिंपल हळद टाकले. आपल्या अंदाजे आवडत. पुन्हा मिक्स करायचं. गॅस स्लोच ठेवला बघ. गॅस स्लोच आहे. फास्ट ठेवल्यावर करतो शकतोय. मिक्स करायचं. थोडं पाणी टाकायचं. कारण करतो एवढंच पाणी घ्यायचं आणि ते टाकायचं. बघ किती दिसतंय की. मला म्हणून सांगते की मम्मी असं पकड कॅमेरा. करतो पाणीच टाकत राहायचं. ते पातळ होत नाही, आटतं पाणी. हे थोडंसं चवीपुरतं टाकायचं. हे बघू शकता. आपण चिकन मसाला पण टाकू शकतो आवडीनुसार. चिकन मसाला थोडासाच टाकलेला. दाखवते असं फिट आणि मी हाताला ही जी आहेत ना कडधान्य, त्याची भाजी. काय काय टाकलं बघ. टोमॅटो कांदा आणि परत अद्रक लसूण आणि कढीपत्ता. आणि खोबरं भाजायचं. मी वाटायले सगळं सारण. किट्ट्याला कोण आहे? ह्याला 5 मिनिटाचं परतायचं. तुला माहिती आहे भात खूप कमी घातलाय. तुला माहिती आहे ना आपण किती भातल्यावर आहे. पण चपात्या आहेत ना भरपूर. ओके. वाव, चवी किती सुंदर आली बघ. मस्त, एक नंबर. आणि सुगंध पण खूप भारी सुटला.
कार वॉशचं पाणीच येत नव्हतं, मग मी खाली असं थोडं हे केलं, मग आलं. ते असं चांगलं मिक्स करत राहायचं तेल सुटेपर्यंत. बघ कसं तेल सुटलं. हो वाव. बघा मैत्रिणींना, माझी मम्मी किती छान भाजी बनवते ती. तिच्या हातची भाजी खावं. सुकी भाजी बनवते, सुकी भाजी. असं मिक्स करत राहायचं म्हणजे खाली मसाला लागत नाही. हां. आणि स्लो करते गॅस. खूप तेल सुटलंय मला आता छान मस्तपैकी. थांब जरा आणि थोडंसं 2-3 मिनिट असं हे करत राहायचं. वा वा वा, एक नंबर. आपण छोले किती कडधान्य किती मिनिटांनी टाकणार आहे? 2-3 मिनिटांनी. ह्याच्यात मिक्स ते मसाले थोडे टाकले ना, आपले बेसिक मसाले टाकायचे आपल्याला वाटेल ते. माझी मम्मी करते स्वयंपाक म्हणून मला थोडा तरी आराम भेटतो.